नाम आणि त्या नामाने आयुष्यभर अधर्म केलेल्या पापी लोकांचा सुद्धा उद्धार होतो असं सांगतात। कोण असा पापी? त्या आजमळाची कथा सांगितली। ब्राह्मण कुळात त्याचा जन्म झाला, सदाचारी आहे, आपल्या वडिलांसोबत सगळे कर्म करायचा, व्यवस्थित पार पाडायचा। पण एके दिवशी एक विचित्र घटना पाहिली, डोळ्यांनी पाहिली। आणि शास्त्र सांगतं माणसाच्या शरीरापासून जेवढे इंद्रिय आहेत त्या इंद्रियामध्ये सगळ्यात जास्त घातक इंद्रिय हे डोळा आहे। डोळ्यापासून अधिक पाप होतं आणि म्हणून डोळ्यानं एक वाईट दृश्य पाहिलं। एक वेश्या कामक्रीडा करताना पाहिली आणि विचार करायला लागला, किती यात आनंद आहे म्हणे, आणि मी भजन कीर्तन टाळ कुटत बसलो, यात आनंद नाहीये असं वाटायला लागलं त्याला। अंतःकरणामध्ये विषय जागे झाले आणि घराबाराचा त्याग केला, एका वेश्येला घेतलं आणि तो अजामेळ कान्यकुब्ज नावाच्या नगरामध्ये राहू लागला। अनेक दिवसापर्यंत संसार केला, चोऱ्या कराव्या, मारामारी कराव्या, पैसा कमवावा आणि आपल्या त्या पत्नीसोबत, त्या वेश्यासोबत राहू लागला। अनेक दिवसापर्यंत तो राहिला। आता तो थकलाय, वयाचे 88व्या वर्ष त्याचं चालू आहे, पण तरी त्याचा काम पूर्ण झाला नाही। वयाच्या 88व्या वर्षी त्याला एक मुलगा होणार होता, त्याची पत्नी गरोदर होती आणि तो प्रसंग सांगितला। शुकाचार्य राजाला सांगतात, राजा, त्या नगरीमध्ये काही महात्मे येतात, महात्म्यांना राहण्यात असतं, मुक्काम करायचा असतो, कुठं थांबावं, लोकांना विचारपूस केली, कुठं थांबायचं, लोक चांगलं सांगत नाहीत, लोकांनी वाईट सांगितलं। महात्म्यांची परीक्षा घ्यावी म्हणून सांगितलं, तो आजमेळ नावाचा ब्राह्मण वाईट आहे पण चांगला आहे म्हणून सांगितलं, घरी पाठवलं। योगायोगानं तो घरी नव्हता, पत्नी एकटी घरी होती, ती आले, पत्नीनं सगळी हकीकत सांगितली, तुम्ही चुकीच्या घरी आलात म्हणे, बरं झालं मालक नाही तर मारलं असतं, परत जा असं। हो, पण दया आली। संत महात्मे उदार असतात, दयावान असतात, दयाळू असतात, कृपाळू असतात। विचार केला, या आजमेळाचा उद्धार झाला पाहिजे, काय करावं? काही नाही, सोपा पर्याय सांगितलं, एक आमचं काम करशील? हो करेल ना, तुला जो आता होणारा मुलगा आहे ना, त्या मुलाचं नाव नारायण ठेव, बस सांगितलं, निघून गेले। योगायोगानं अगदी उतार वयात त्याला एक मुलगा झाला आणि त्याचं नाव नारायण ठेवण्यात आलं। आणि या आजमेळाचं सगळ्यात जास्त प्रेम त्या मुलावरती जडलं, कारण आपल्याकडे पद्धत आहे, सगळ्यात लहान्या मुलावर जास्त प्रेम करतात सगळे। आपल्याकडे ते म्हण आहे ना, काय ते काय म्हणतात बा, शेंडेफळ म्हणतात, शेंडेफळ, शेंडेफळावर जास्त जीव असतो म्हणे। किती असतो? ते तर वेडी माया असते त्या आईची। काय बघा, 2 लेकर असू द्या, दोघांचा संसार चाललाय, दोघांना 2 वाईट राहिलेले घर असावेत, तरी ती म्हातारी काय करते माहितीये? दुपारच्या सत्रामध्ये दोन्ही पोरं शेताला गेलेले, दोन्ही सुना शेताला गेलेल्या आणि दोन्ही घराच्या चाव्या म्हातारीकडं। म्हातारी काय करते? हळूच मोठ्याच्या घरात जाते, आपल्या पदरात कापूस घेते मोठ्याचा आणि जाऊन बारक्याच्या घरात टाकते। आता काय होणार आहे तिच्या त्या पदरातल्या कापसानं, सांगा मला? काही होत नाही, पण प्रेम असतं त्या आईचं, नाही का? तसं त्याचं त्या शेंडी फळावरती प्रेम निर्माण झालं आणि बसता उठता नारायण 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 म्हणू लागला। आणि परिणाम असा झाला, नारायण हे भगवंताचं नाव असल्यामुळे आतापर्यंत झालेलं सगळं पाप संपत जाऊ लागलं। आणि एके दिवशी तो थकला, अगदी शेवटचा काळ जवळ आला, त्याला यमन येण्याकरिता आले आणि प्रसंग असा झाला, तो घाबरायला लागला। विचारा, ज्यांचं मरण जवळ आलं ना, त्याला ते बाजावून खाली टाकतात, ते घाबरत असतं, मला वाचवा वाचवा, तसं याला ते यम दिसायला लागले आणि हा घाबरू लागला, मला वाचवा, हाका मारू लागला आपल्या आवडत्या मुलाला, नारायणा वाचव, नारायणा वाचव, हाका मारतोय। आणि परिणाम असा झाला, तो हाका मारू लागला आपल्या मुलाला, पण भगवंतानं ते तीव्र हाक ऐकली आणि भगवंतानं त्या पाप्याचा उद्धार केला। लक्षात ठेवा, प्राण जाते वेळी, प्राण जाते वेळी, प्राण जाते वेळी मने नारायण, प्राण जाते वेळी, प्राण जाते वेळी, प्राण जाते वेळी मने नारायण, प्राण जाते वेळी
त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले. प्राण जाते वेळी, प्राण जाते वेळी, नारायण. प्राण जाते वेळी, प्राण जाते वेळी, प्राण जाते वेळी, नारायण. कृष्ण भगवान की जय. जय श्री राधेश. बस प्राण जाते वेळी म्हणे नारायण. आणि त्यासाठी विमान पाठविले, भगवंतानं विमान पाठवलं. विष्णूचे पार्षद आजच्या वेळेला वैकुंठात घेऊन येतात. शुकाचार्य सांगतात, राजा हे बघ, आयुष्यभर पाप केलंय पण परिणाम कसा आहे, भगवंताच्या नामामुळे तो तरला. म्हणून आपणही भगवंताचं नाव आपल्या मुखाला आलं पाहिजे, असं जीवन जगलं पाहिजे. लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल सोपं आहे महाराज, आयुष्यभर पाप करायचं आणि मरताना देवाचं नाव घ्यायचं, झाला उद्धार. पण असं नाही. अपवादामध्ये तो आजामेळ आहे. सिद्धांताला काही अपवाद असतात, तसा हा अपवाद आहे. आपल्या बरोबर असं नाही होणार. कारण एक साधा प्रश्न आहे, एखादा 10वीला मुलगा असू द्या किंवा 12वीला असू द्या, त्याला विचारा 12वीचा पेपर हा 3 तासाचा असतो, बरोबर. मग 3 तासाचा पेपर त्याला पास होण्याकरिता किती वेळ अभ्यास करावा लागेल विचारा त्याला. त्याला म्हणा 3 तासाचा पेपर सोडवायचा आहे ना, मग 10 तास अभ्यास कर. तो म्हणेल नाही, जमणार नाही. बरं 1 दिवस कर, नाही जमणार नाही. बरं 2 दिवस कर, नाही जमणार. 1 महिना, नाही जमणार. 3 तासाचा पेपर सोडवायला 1 वर्षभर अभ्यास करावा लागतो, तेव्हा 3 तासाचा पेपर सोडवता येतो. तसं भगवंताचं नाव आपल्या आयुष्याच्या शेवटी मुखाला येण्याकरिता आयुष्यभर घ्यावं लागतं. लक्षात ठेवा. एकदा घेतलं नाही येत नाही, आयुष्यभर घ्यावं लागतं. असे भगवंताचं नाव. मग आपण काय केलं पाहिजे, देवाचं नाव आपल्या तोंडाला आलं पाहिजे. मग बसता उठता चलता बोलता भांडता काढता प्रत्येक वेळी त्याचं नाव घेतलं पाहिजे. आपल्या मुलाबाळाचे नाव आपण चांगले ठेवले पाहिजे, नाही का. आता फार बदल झाला मला. आता लोक काय नावं ठेवतील सांगता येत नाही. ते नाव शांताबाई आणि भांडण केल्याशिवाय करमत नाही. इथली सोडून रे बाबा, इथं असेल तर सोडून. नाव गंगासागर, आंघोळ नाही महिनाभर. नाव राजकुमार, मागतोय भीक. अवघड आहे महाराज, फार अवघड असतं, नाही का. नाव अमरनाथ आणि कालच मेला, नाही का. अवघड असतं. नावानुसार माणसानं वागलं पाहिजे, किंवा भगवंताचं नाव ठेवलं, चांगले नावं ठेवले पाहिजे बघा. कारण त्या निमित्तानं आपल्या मुखात भगवंताचं नाव आलं पाहिजे. आपल्या मुलाबाळाची नावं राम, कृष्ण, हरी, गोविंद, कृष्ण, दामोदर असे ठेवले पाहिजे. आपण ठेवतो काय, चिंट्या, बंट्या, संट्या. आता काय नाव आहेत महाराज, असे नाव असतात का. काय नाव लोक काय ठेवतील सांगता येत नाही. आता ते आपल्याकडे ते खत भेटतो बघा, सुफला, उज्ज्वला, ते खताचे नाव आहेत, नाही का. अरे गंगाबाई, भागीरथीबाई, मुक्ताबाई, जनाबाई, आपण देवाचे नाव ठेवले पाहिजे. कारण त्या निमित्तानं आपल्या मुखात भगवंताचं नाव आलं पाहिजे. असा हा आजेमळाची दिव्य कथा सांगितली. नंतर नारायण कवचाचा उपदेश सांगितला. फार सुंदर कथा आहेत. त्यानंतर अष्टम स्कंदाला प्रारंभ होतो, सप्तम स्कंदाला प्रारंभ होतो. आणि त्या सुरुवातीला फक्त प्रल्हादाची कथा सांगितली, जी कथा आपण दुसऱ्या दिवशी अर्धवट ऐकली होती. भगवंतानं वराहा अवतार घेतला आणि तो हिरण्याक्षाचा वध केला. त्यानंतर तो हिरण्यकश्यप जो आहे त्याला राग आला, माझ्या भावाला मारलं भगवंतानं. त्यानं काय केलं, ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली अनेक दिवसापर्यंत, अघोर तप केलं आणि देवाकडून वरदान मागून घेतलं. ब्रह्मदेवानं वरदान दिलं, काय, अमर व्हायचे म्हणे त्याला. पण अमर होता येत नाही, हा मरका लोक आहे, मृत्यू लोक आहे. इथे जनता जन्म झाला, उपजल्या पिंडा मरण सांगा ते, उपजते नाशे बस ते पुनरपी दिसे. इथे जन्म झाला, मरावं लागते निश्चित आहे. देहाची आगावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणू नये धनंजया जिया परी, मरण गरजेचंच आहे, मरावं लागतं. मग वरदान मागितलं, काय, काही नाही, सोपं. असं नाही खाता येत, मग असं खायचं, वेगळ्या अर्थानं खायचं. काय करायचं, सोपं सांगितलं. म्हणे महिलाच्या हातानं मरण नको, पुरुषाच्या हातानं मरण नको.
घरात मरण नको, बाहेर मरण नको, दिवसा मरण नको, रात्री मरण नको, 12 महिन्यात मरण नको, बस शस्त्राला नको, अस्त्राला नको, पशु नको नको, पक्षाकडून नको, देवाकडून नको, दानवाकडून नको, असं अवघड वरदान मागितलं. पण देव चतुरा, तो शिरोमणी आहे, लक्षात ठेवा. त्याचा वैरी त्याच्या घरातच निर्माण केला. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. याला अपवाद त्या हिरण्यकश्यपाच्या पोटी भगवंताचा भक्त प्रल्हाद जन्माला आले. त्याचं कारण आहे त्याची आई कयादू, भक्त प्रल्हादाची अर्थात हिरण्यकश्यपाची पत्नी, इंद्र चोरून नेऊ लागला. नारदानं थांबवली आपल्या आश्रमात आणि ती गर्भवती होती. तिनं नारायण नाव ऐकलं. परिणाम गर्भामध्ये असलेल्या नारायण नावाचा उच्चार झाला आणि गर्भातलं लेकरू जन्माला आल्याबरोबर देवाचं नामचिंतन करू लागलं. भक्त प्रल्हाद आहेत. आणि मग त्याच्या घरात त्याचा वैरी देवाने निर्माण केला. पोरग मोठं होऊ लागलं, देवाचं नामचिंतन करू लागलं. बापांना सांगितलं, पोरा हे बरं नाही, आपण कोण आहेत? आपण राक्षस आहेत, देवाचं नाव घ्यायचं नाही, तुझा देव मी आहे. बाप पोराला समजावून सांगू लागला, पण पोरग ऐकायला तयार नाही. शाळेत पाठवलं महाराज. कुठं पाठवलं? ते दैत्यगुरु शुक्राचार्य, शुकाचार्य वेगळ्या, शुक्राचार्य, त्यांचे 2 मुलं, षंड आणि अमर्क, 2 मुलं, हे षंड आणि अमर्क, त्यांच्याकडे शिक्षणाला पाठवलं. तिथं आला कोण? भक्त प्रल्हाद. पण नाही, आपला धंदा नाही सोडला, आमचा सोहिताचा धंदा. बस रोज रोज भगवंताचं भजन कीर्तन, बाकी काही नाही. शाळेत शिकवलं जाऊ लागलं, देवासोबत विरोध कसा करायचा, पण हा शिकवायचा देवाची भक्ती कशी करायची. शाळेत मित्रमंडळी गोळा केली. एके दिवशी दुपारच्या सत्रामध्ये सुट्टी जेवायला मिळालेली. शिक्षक बाहेर गेलेले. लेकरांना एकत्रित केलं, दगडाचे टाळ बनवले आणि भक्त प्रल्हाद सगळ्यांना एकत्र घेऊन भगवंताचं भजन करू लागले. भगवंताचं नामचिंतन. नारायण नारायण जय हो श्रीमन्नारायण नारायण नारायण. हे नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. भजमन नारायण नारायण नारायण. भजमन नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण भजन चालू आहे आणि हा आवाज शिक्षकापर्यंत पोहोचला. अरे आपल्या शाळेत भजन. धावत आले, पाहिलं भक्त प्रल्हाद भजन करतोय. जवळ गेले आणि थांबवण्याकरिता त्याच्या अंगाला हात लावला. जसं एखाद्या वायरला हात लावल्यावर करंट लागतो ना, तसं यांना करंट लागलं. पण ते करंट नाही, भक्तीचं करंट लागलं. आणि राक्षस हे सुद्धा भगवंताच्या नामात तल्लीन झाले आणि ते षंड अमर्क दोघंही म्हणू लागले, श्रीमन्नारायण नारायण नारायण. राधे राधे. श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण ही बातमी राजवाड्यात कळाली. राजाने आदेश दिला, सैनिकाला पाठवलं. धाड 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 पावलं टाकलं सैनिकाला. लांबून बघितलं, राजाने आज्ञा दिली होती भक्त प्रल्हादाच्या जवळ आला आणि कानाखाली चापट मारणार. तेवढ्यात त्याचा हाताचा स्पर्श याच्या गालाला झाला आणि या राक्षसाच्या अंगात भक्तीचा करंट शिरला. तो पण देहभान विसरला आणि म्हणायला लागला, श्रीमन्नारायण नारायण राधे श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारायण
जोपर्यंत अर्धा तास झाला 4:30 वाजले राजा म्हणला 4:30 वाजले उशीर झाला सैनिक पाठवलेला परत आला नाही सेनापती पाठवला सेनापती पुन्हा धार 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 पावलं टाकत शाळेपर्यंत आला बघितलं काय अरे भक्त प्रल्हाद करू द्या भजन पण आपला सैनिक करतोय सैनिकाच्या जवळ गेला पाठीवर थाप टाकली अंगात करंट शिरलं सेनापती म्हणायला लागला श्रीमन्नारायण नारायण राधे राधे नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 एवढ्यात राजाला राग आला सगळे पाठवतोय काहीच होत नाही स्वतः राजा निघाला लाल भंग रागात झालेला रागाच्या भरात धाड 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 पाऊल टाकत आला लांबून बघितलं भक्त प्रल्हाद भजन करतोय जवळ आला जवळ आला जवळ आला आणि मोठ्यानं मला थांबा जसे हे थांबले ना तसे तिथं सगळे थांबले महाराज कारण ह्यानं हात नाही लावला ह्याला करंट नाही शिरला रागाच्या भरात प्रल्हादाला उचलला सांगितलं मारून टाका पोराला आपल्या पोराला मारण्यासाठी पाठवलं एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही 11 प्रयोग केले मारण्याचे पण मरत नाही पहिल्यांदा हत्तीच्या पायाखाली दिला काहीच प्रयोग झाला नाही विष पाजवलं काहीच झालं नाही कडेवून ढकलून दिला काहीच झालं नाही गरम तेलात ठेवला त्याचा बर्फ झाला काहीच झालं नाही कंटाळला काय करावं कळेना पोरग मरत नाही सापाच्या तोंडात दिलं विष पाजवलं अन्न पाणी बंद केलं पण त्याचं नामचिंतन बंद होत नाही काय करावं कळत नाही डोक्याला हात लावून बसला बहीण आली सांगितलं दादा कशाला काळजी करतो ब्रह्मदेवाचं वरदान आहे मला अग्नीपासून काहीच होत नाही पेटव चिता बोलव गावाला आणि सांग जो माझ्या विरोधात जातो त्याला गावाच्या समोर पेटवतो चिता रचली दवंडी पेटवली ऐका रे ऐका जो माझ्या विरोधात जातो त्याला मारलं जाईल लोक पाहायला आले सगळे चिता पेटवली मंदिराच्या समोर आणि त्याची बहीण होलिका नावाची बहीण त्या चितेवर जाऊन बसली आपल्या मांडीवर भक्त प्रल्हादाला बसवलं आणि मग सांगितलं दादा लाव अग्नी लावला त्याला आणि चिता भडकायला लागली अग्नीनं पेट घेतला भक्त प्रल्हादाला काही झालं नाही होलिकाच्या अंगाचा धावायला लागला दादा वाचव आणि दादा बघत राहिला आणि होलिका मरण पावली असं का झालं त्याचं कारण असं आहे ब्रह्मदेवानं वरदान दिलं होतं अग्नीपासून काहीच होणार नाही पण लक्षात ठेव जेव्हा माझ्या भक्ताला त्रास होईल ना हेच वरदान तुला शाप ठरेल असं वरदान दिलं होतं त्यामुळे ती मरण पावली आता काय करावं कळत नाही पोराला जवळ घेतलं मांडीवर बसवलं आणि बाप विचारतोय पोरा मारण्याचा प्रयत्न केला मरत नाही नेमकं का रे कोण वाजवतं तुला त्यानं सांगितलं कोण वाचवतं माझा देव वाचवतो देव पाठीशी असेल ना देव राखे तया मारील कोणी मारू शकत नाही असं देव राखतो तुला हो कुठे तुझा देव कुठे नाही बाबा विठ्ठल जळी सळी भरला रिता ठाव नाही उरला सर्वा घटीरामध्ये हा देई एक तैसार हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाशी आरामू सगळीकडे देव आहे तुमच्यात माझ्यात इथं तिथं प्रत्येकात असो ह्या खांबात हो खांबात देव आहे रागात उठला आणि खांबाच्या जवळ गेला जोरात लाथ मारली पण खांबावर लाथ मारल्यावर काय झालं खांबावरी लाथ मारिली दुर्जने खांबावरी लाथ मारिली दुर्जने मारिली दुर्जने खांबावरी लाथ मारिली दुर्जने खांबावरी लाथ मारिली दुर्जने स्तंभी नारायण प्रगटले स्तंभी नारायण प्रगटले हो स्तंभी नारायण प्रगटले स्तंभी नारायण प्रगटले अंबावरी लाथ मारिली दुर्जने अंबावरी लाथ मारिली दुर्जने मारिली दुर्जने मारिली दुर्जने बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय जय श्री राधेश्याम लाथ मारली खांबावर आणि भगवंत तिथं प्रगट झाले आपल्या भक्तांसाठी भगवंताचा नरसिंह अवतार झाला
बोले नरसिंह भगवान की जय. अक्राळ विक्राळ रूप घेतलेलं आहे भगवंत. वाघाच्या डरकाळ्या सिंहाच्या डरकाळ्या फोडत जवळ आले. फडफडत ओढत धरला त्या हिरण्यकश्यपाला. दारात घेऊन आले. आपल्या आपण स्वतः दारात बसले आणि आपल्या मांडीवर हिरण्यकश्यपाला घेतलं आणि बोलायला लागले. हे बघ राक्षसा, काय म्हणला होता? बाईच्या हातानं मरण नको, माणसाच्या हातानं मरण नको, देवाच्या हातानं मरण नको, दानवाच्या हातानं मरण नको, पशुच्या नको, पक्षाच्या नको. बघ माझ्याकडे कोण आहे. अर्ध शरीर माणसाचं होतं ना अर्ध शरीर सिंहाचं, म्हणून नरसिंह म्हणतात त्याला. नरसिंह अर्ध शरीर माणसाचं नराचं आणि अर्ध सिंहाचं. काय म्हणला होता? घराच्या बाहेर मरण नको, घरात नको, दारातही दारात. काय म्हणला होता? आकाशात मरण नको, जमिनीवर नको, मांडीवर आहे मांडीवर. अस्त्रानं नको, शस्त्रानं नको, नखानं मारणार आहे नखानं. नख अस्त्रही नाही, शस्त्रही नाही. काय म्हणला होता? 12 महिन्यात नाही 13वा महिना चालू आहे धोंड्याचा, म्हणजे पुरुषोत्तम मास, मलमास नाही का. आणि काय म्हणला होता? सकाळी नको, रात्री नको, अरे संध्याकाळचे 6 वाजले 6. संध्याकाळची वेळ आहे. तुझे सगळे वरदान पाण्यात टाकले आणि बाजूला घेतलं आणि त्याच्या नरडीचा घोड घेतला. त्याचे आतडे बाहेर काढले भगवंतानं अक्राळ विक्राळ. आणि भगवंतानं भक्तप्रदाचं संरक्षण आणि त्या हिरण्यकश्यपाचा वध. बोले गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधेश. भगवंताचा राग थंड होत नाहीये. रागाच्या भरात भगवंत पुन्हा पुन्हा मेला तरी त्याला मारण्याचा प्रयत्न करतायत. घाबरले सगळे. देवाला शांत करायचं. कोणाला पाठवावं? ब्रह्मदेवाला सांगितलं, तुमचे पप्पा आहेत, पोराचं ऐकतात पप्पा, जावा तुम्ही. ब्रह्मदेव आले बापाला सांगण्यासाठी. विष्णू बाप आहे पण लांबूनच बघितलं, हा माझा बाप नाही रे बाबा. असला एवढा रागीट, अर्ध शरीर माणसाचं अर्ध सिंहाचं, पळून गेले. कोणीतरी विष्णूकडे गेलं, आपलं महादेवाकडे गेलं, म्हणजे तुमच्या मित्राला शांत करा. मित्राचं मित्र ऐकतो नाही का. ते आले म्हणा महादेव. आता महादेव कसे स्मशानात राहणारे, स्वाप अंगाला गुंडाळलेले, भस्म लावलेले, काल आपण ऐकलं महादेवाचं. ते घाबरले. नाही म्हणे असा मित्र माझा नाही म्हणे. असला कसला मित्र म्हणे माझा. एवढा रागात अजिबात बघितलं नाही गावात. गेले पळून. काय करावं? कोणीतरी म्हणलं, अरे सगळ्याच माणूस कोणाला भिऊ की न भिऊ पण बायकोला भेटो. बोलवा लक्ष्मीला. लक्ष्मी आली मला थाटात आली. आता गप करते म्हणे. 1000 लोकात बसू द्या की फक्त असं केलं की उडून येतात म्हणे माझे. लक्ष्मीचं सांगतोय. इथल्या लक्ष्मीचं नाही रे बाबा, तिकडल्या. 1 मिनिटात तर शांत करतो म्हणे. कोण म्हणते? लक्ष्मी. आणि खरंच महाराज बायकोचं काय की माणसं ऐकतातच. अवघड आहे. बाहेर अशा वरी मिशान, खाली गेलं की खाली, घरी गेलं की खाली. का? बायको आहे ती. बायको. कोणीतरी म्हणलं एकदा, म्हणजे तुम्ही वाघ आहेत मग का घाबरता? म्हणजे ती आम्ही जरी वाघ असलो तरी ती वाघावर बसणारी देवी आहे म्हणून घाबरतो म्हणे, बाकी काही नाही. ते आली लक्ष्मी पण लांबूनच बघितलं म्हणे असा माझा नवरा नाही. माझा नवरा म्हणजे राजाचा सकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशिकळा, लोपलिया, तो पंढरपूरचा निळा माझा. आणि असा म्हणे रागीट अजिबात नाही. पळून गेली. काय करावं? शेवटी भक्तप्रल्हादाला पुढे केलं. म्हणे काहीतरी करा, शांत करा. बस भक्तप्रल्हाद पुढे आले आणि देवानं पाहिलं आपला भक्त आलेला. आणि देवाचा स्वभाव आहे, भक्तांवरती प्रेम करतो देव. अगदी भगवंतानं भक्तप्रल्हादाला मांडीवर घेतलं आणि जिभेनं चाटू लागले, प्रेम व्यक्त करू लागले. प्रसन्न झाले भक्तप्रल्हादावरती आणि सांगितलं, तुला काय पाहिजे माग. दोन्ही हात जोडले सांगितलं, देवा माझ्यासाठी तुम्ही एवढं कष्ट सहन केलं, एक अवतार घेतला माझ्यासाठी, मला आता काय पाहिजे? काही नको म्हणे, मला काही नको. संत काही मागत नाहीत बघा. मागतो तो जीव असतो. संत कधीच मागत नाहीत. त्यांना माहिती आहे आपल्याला जेवढं लागतं तेवढा माझा देव देणार आहे. मागण्याची गरजच नाही. लक्षात ठेवा. का मागायचं? तो बाप आहे आपला. मग बापाला कळतं ना लेकाला काय पाहिजे, बापाला कळतं ना पोराला काय पाहिजे. मग आपण का मागायचं? आपण का हट्ट करायचा? आईला कळतं बाळाला भूक लागली ना, आई बरोबर दूध पाजते. नाही आपण मागायचं देवाला. सांगितलं, दोन्ही हात जोडले, नको देवा मला काही नको. देव विनंती करतोय, काहीतरी मागा. भक्तप्रल्हाद एवढे हुशार आहेत. काय मागितलं सांगू तुम्हाला? म्हणे देवा मला एकच द्या. काय द्या? मला मागण्याची इच्छा होऊ नये हेच द्या. किती गोड मागणी आहे, लक्षात ठेवा. संतांची मागणी असते अशी. आपण काय मागत नाही सांगा. अरे 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 आपली लिस्ट तयार असते, एवढी लिस्ट. बरं देतो काय आपण देवाला? संत मंडळी आपला भाव समर्पित करतात. आपण काही नाही, 20 रुपयाचं नारळ. किती? 20 रुपयाचं नारळ. आणि ती बी चांगलं निघालं तर नशीब एवढासा कुटका. आणि जर ते नासक निघालं तर झालं पावलं. आता तुझं नासक नारळ खायला देव का येडा आहे? ते नासक पावलं म्हणे देवाला. कसं पावतं की काय नाही की.
बरं यांचं झालं तुमचं काय? काही नाही महाराज, ते निवद असतो, निवद नैवेद्य. केवढा केवढा नैवेद्य केवढा असतो? एवढा. कधीतरी आपल्याला वाटलं का देवाला एवढा नैवेद्य करून द्यावा? आपल्याला 2 भाकरी आहे, देवाला एवढूसा. बरं म्हणतो तरी काय आपण? पोरापाशी देतो वाटी. निवद दाखवायला शहाणा माणूस नसतो घरातला. घरातला सगळ्यात शहाणा माणूस असतो. कोणता? हाफ चड्डीवाला, नाकातून शेंबूड गाळलेलं, एका हातानं चड्डी बटन धरलेली, वरी सरी चड्डी सारी सारीत मंदिराकडे जातं, देवाच्या पुढे ठुतं, देवा तू बी खा, मुंग्या तुम्ही बी खावा, बाकी काही नाही महाराज. बरं आई बी सांगते, बाळ्या निवद दाखवून ये, खाऊ घालून नाही, दाखवून ये. ती बी दाखवतं, देवा बघ रे बाबा, निघालं परत घरला. आपला भाव असा आहे. पण संत मंडळी मात्र देवाला सर्वस्व समर्पित करतात. देव त्यांना प्रसन्न होतो. देव प्रसन्न झाले, भक्त प्रदाकर राज्य सोपावलं, देव निघून गेले. पुढे शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला अनेक कथा सांगत असताना धर्माची म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा. जय हो. हो वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. सकळ दोष जाती भंगा. हो दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. गोपाल कृष्ण हरी बोल, जय 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 राधा रमण हरी बोल. टाळी टाळी टाळी. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल. टाळी टाळी. जय हो. जय जय राधा रमण, जय जय राधा रमण, जय जय राधा, जय जय राधा रमण, जय जय राधा रे हो. जय जय राधा रमण, जय जय राधा रमण, जय जय राधा रमण, जय जय राधा, जय हो. जय जय राधा रमण हरि बोला. टाळी टाळी. राधा रमण हो, जय जय राधा रमण हरि बोल. जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल. जय जय राधा रमण हरि बोल बोल बोल. जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल. बोले गोपाल कृष्ण भगवान की जय. जय श्री राधेश्याम. आणि आता चंद्रवंशामध्ये भगवंताचा अवतार झाला. अनेक राजांच्या कथा आहे चंद्रवंशामध्ये सुद्धा, पण वेळेच्या अभावी आपण उद्या काही उर्वरित चरित्र आपण उद्या निवांत पाहणार आहेत. त्यामुळे आज चंद्रवंशातली अत्यंत महत्त्वाची कथा, भगवंताचा अवतार वसुदेवाने देवकीच्या पोटे झाला. का झाला, कशामुळे झाला, सगळ्यांना माहिती आहे. परित्राणाय साधूना, विनाशायाची दुष्कताम, धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवंत या 3 कामासाठी अवताराला येतो. साधूंचं रक्षण, दुष्टांचा नाश, धर्माची स्थापना. आणि याकरिता वसुदेव आणि देवकी माता पिता निवडले. तो उग्रसेन नावाचा राजा, त्याचा मुलगा कंस, तो कपटी आहे. त्यानं काय केलं, अधर्माचं वर्चस्व वाढवलं होतं आणि त्यानं आपल्या बहिणीचं लग्न लावलं. कुणाचं, त्या देवकीचं. कोणासोबत, वसुदेवासोबत. वसुदेवाला अगोदरच्या 7 बायका, ही 8वी बायको. आणि लग्न लावलं, मोठं थाटामाटात निघाला. पण भगवान की जय. जय श्री राधेश्याम. आणि बस लग्नामध्ये विघ्न आलं. जसं आता आलं तसं नाही का. काय विघ्न आलं, आकाशवाणी झाली, सांगितलं हिचा 8वा पोरगा मारणार आहे. हात धरला,
धाव माराय पळाला तो कंस, पण हात धरला, सांगितलं आम्हाला कारागृहात टाका. कारागृहात टाकलं. 9 महिने 9 दिवस झाले. पहिला मुलगा जन्माला आला, वसुदेवाने घेतला, कंसाला आणून दिला, पण प्रेम निर्माण झालं, परत केला. नारदानं सांगितलं पुण्य सारावया, देवऋषी भेटी, सांगितलं अरे आठवा पहिला 8वा सगळे मार, 1 मारले, 2 मारला, 3रा 4था 5वा 6वा मारला. 7वा योगमायेनं रोहिणी मातेकडे पाठवला नंदाच्या घरी, आणि 8वा आता जन्माला येणार. सगळ्याला काळजी आहे. 8वा कंस आठवतोय आता, 8व्याच्या काळजीत आहे. आणि झालं काय सांगू तुम्हाला. भगवंतानं तिथी निवडली, बुधवारचा दिवस, संध्याकाळची, रात्रीची 12. आणि बघा योगायोग, आज बुधवार आहे नाही का. वसुनाम तिथी बुधवार, बुधवारचा दिवस, श्रावण महिना, आज बुधवारच आहे. श्रावण महिना, संध्याकाळची 12ची वेळ. श्रावण दशरथे मारिला तो चिवता मास, दशरथ मारलेला मास हा श्रावण महिना. असा पवित्र महिना निवडला. आणि भगवंत 8 वर्षाचे प्रगट झाले आणि सांगू लागले पप्पा मम्मी आताचे होते ना ते. तेव्हा म्हणले बाबा एक काम करायचंय. काय? तुमच्या पोटी जन्माला आलोय. असं कोण म्हणेल आमचं 8 वर्षाचं दिसतंय. नाही म्हणे 8 वर्षाचं आहे, पण सांगण्यासाठी आलो. का सांगण्यासाठी? आता एक काम करायचं, मी लहान होणार आहे. हो लहान होणार आहे. हा मग काय करायचं? काही नाही. तुम्ही काय करायचं? काही नाही. मला उचलायचं. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला. चला येऊ द्या, हळूहळू येऊ द्या. माया उपजले ते देवी मज आली येते. माया आली येते. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला. टाळी वाजून भगवंत गोकुळाला, टाळी वाजून स्वागत करा. स्वागतम कृष्णा, सुस्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा. हो टाळी टाळी वाजवा. हे स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा. स्वागतम सुस्वागतम, स्वागतम कृष्णा. जय हो. स्वागतम कृष्णा, सुस्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा. बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे. भगवंताचे वडील अगदी वसुदेव मा भगवंताला टोपलीत घेतात आणि नंदाच्या वाड्यावरती घेऊन आले. वाटेत यमुना नदी आचाड भरून चालली आहे, पण परवा केली नाही जीवाची. घेऊन आले, नंदाच्या वाड्यात ठेवलं. इकडे परत निघून गेले आणि इकडं सकाळी सकाळी नंदाची बहीण सुनंदा उठली. तिनं बघितलं. काय बघितलं? यशोदेला पोरग झालं. अख्ख्या गावात चर्चा. गवळण म्हणती हो, म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो, म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावती एकी पुढे, वाटी दाती सुंदवडे. वान घेऊन या काठी, मंदा घरी झाली दाटी. सुवीनेची गलबल झाली, दासी जणी
गवळण मनती गवळण मनती गवळण मनती हो मनती गवळणीला हो यशोदेला मनती गवळणीला पात्र झाला यशोदेला. बोले गोपाळ. आता सगळे नंदाच्या घरावर दाटी करतात भगवंताला पाहायला आणि तिथं आनंद साजरा करतात. तो आनंद आपल्याला आता साजरा करायचा आहे. एकदा सगळ्यांना विनंती आहे, देवाचा जन्म झालाय, आजपर्यंत तुम्हाला म्हटलं नाही पण आज आनंद साजरा करायचा आहे. प्रत्येकानं उभं राहायचं आणि पावलं खेळत नाचत भगवंताचा आनंद. नंद घर आनंद आज आनंदे आनंद झाला आज आनंदे आनंद झाला आनंदे आनंद झाला. किती सांगू मी किती सांगू मी आजी पाठीमागले सगळे टाळी वाजवा टाळी वाजवा. अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले गोड हसू घालात गोड गाऊ तालात मैजन थरथरले. काना दिसतो उठून गोपी आल्या नटून काना दिसतो उठून गोपी आल्या नटून नवनवतीचा शृंगार केला आज आनंदी आनंद. आनंद की जय हो. मूर्ती अशी साजीर ओठावरे फुलले सुरा संगते कुणी म्हणे गोविंद कुणी म्हणे गोपाळ कानाला नावे ठेवते. टाळी वाजवा. रोज खोड्या करून गोप बाळे जमून रोज खोड्या करून गोप बाळे जमून आज सकाळी गोपाळ काला आज आनंद झाला. किती सांगू मी आजी हो खेळाचा रंगला रे खेळणारा दंगला टिपरीवर टिपरी पडे लपून छपून गिरीधारी धारी तो गतीच रंगाची परतील सडे. फेर धरती दिशा रुंद झाली निशा फेर धरती दिशा रुंद झाली निशा रास रंगाच्या दारात नारा आज आनंद झाला.
के संभालने वाला आला रे आला ग्राम के संभालने वाला गोविंदा बोलिए गोपाल कृष्ण भगवान